आता एक महत्त्वाची बातमी समोर येते महायुती संदर्भात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शेवटच्या टप्प्यात महायुतीतील शहरी आमदारांना 25 कोटी रुपये तर ग्रामीण भागातील आमदारांना 10 कोटी रुपयांचा दिलेला विशेष निधी आचारसंहितेमध्ये अडकण्याची भीती निर्माण झाली आहे। सध्याच्या परिस्थितीमध्ये निधीची चणचण भासतेय। निधीच्या उपलब्धतेनंतरच ठेकेदारांना कार्यादेश देण्याचे आदेश सरकारने दिलेत। तर या निर्णयामुळे आता पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील 150 कोटी रुपयांहून अधिक रकमेची विकास कामे रखडण्याची शक्यता आहे। त्यामुळे शहरी आमदारांना देण्यात आलेल्या निधीवर संक्रांत आली आहे असंच म्हणावं लागेल। त्यामुळे काही आमदार आज सोमवारी म्हणजेच मुंबईकडे धाव घेणार असल्याची सुद्धा माहिती आहे। आता एक महत्त्वाची बातमी समोर येते महायुती संदर्भात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शेवटच्या टप्प्यात महायुतीतील शहरी आमदारांना 25 कोटी रुपये तर ग्रामीण भागातील आमदारांना 10 कोटी रुपयांचा दिलेला विशेष निधी आचारसंहितेमध्ये अडकण्याची भीती निर्माण झाली आहे। सध्याच्या परिस्थितीमध्ये निधीची चणचण भासतेय। निधीच्या उपलब्धतेनंतरच ठेकेदारांना कार्यादेश देण्याचे आदेश सरकारने दिलेत। तर या निर्णयामुळे आता पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील 150 कोटी रुपयांहून अधिक रकमेची विकास कामे रखडण्याची शक्यता आहे। त्यामुळे शहरी आमदारांना देण्यात आलेल्या निधीवर संक्रांत आली आहे असंच म्हणावं लागेल। त्यामुळे काही आमदार आज सोमवारी म्हणजेच मुंबईकडे धाव घेणार असल्याची सुद्धा माहिती आहे।